5 एप्रिलपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात होते। शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव 3 दिवस साजरा होतो आणि त्याचीच तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। द्वारकामाई मित्रमंडळ मुंबईचं जे आहे ते दरवर्षी अशा प्रकारे सुंदर असे देखावे जे आहे ते साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभत असताना यावेळेस गजपती गणरायाचा हा जो काल्पनिक देखावा आहे तो सादर करण्यात येतोय आणि जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की जवळपास 40 फूट उंचीचा हा देखावा आहे आणि या देखाव्याभोवती जे भाविक आहेत ते आवर्जून भेट देत आहेत आणि या देखावा पाहण्यासाठी देखील आता हळूहळू गर्दी व्हायला लागली। हा देखावा अद्याप पूर्ण झालेला नसला तरी ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। रामनवमी उत्सवाचं हे 114वं वर्ष आहे आणि दरवर्षी रामनवमी उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शिर्डीचा रामनवमी उत्सव म्हटलं की गावची यात्रा देखील असते, त्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यासोबत कुस्ती हंगामा देखील असतो। साईबाबांच्या हयातीपासून हा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या उत्सवानिमित्त मुंबईतून शेकडो पायी पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीत दाखल होत असतात। साई लीला असेल, साई सेवक पालखी असेल, अशा मानाच्या पालख्या ज्या आहेत त्या आता त्यांची पावले शिर्डीकडे पोचू लागलेली आहेत आणि हजारोच्या संख्येनं भाविक रामनवमी उत्सवात सामील होतात। एकंदरीत जर बघितलं तर मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते रामनवमी उत्सवाचं असतं आणि रामनवमी उत्सवानिमित्त ज्या येणाऱ्या पालख्या आहे त्यांच्या निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, त्यासोबत सुलभ दर्शनाची व्यवस्था देखील साईबाबा संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे। 6 एप्रिल रोजी रामनवमीचा मुख्य दिवस आहे आणि या दिवशी साई मंदिर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।